निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणारी 7 आरोपींची टोळी 9,26,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केली। ऋषिकेश देविदास लगड राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांची त्यांच्या घरासमोर पटांगणामध्ये वाळवण्यासाठी टाकलेली 84,000 रुपये किमतीची पांढरी तूर ही दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजायच्या सुमारास ते दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 5च्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती। या घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 379 342 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा हा वैभव उर्फ बाल्या सुरेश आवटी राहणार जामगाव तालुका पारनेर याने व त्याचे साथीदाराने केले असल्याचं व ते आता चोरी केलेला माल हा टाटा कंपनीच्या 4 चाकी गाडीमधून विक्री करता पारनेर येथे येणार असल्याबाबत माहिती मिळाली। पोलीस पथकाने तात्काळ जामगाव ते पारनेर जाणाऱ्या रोडवर जामगाव घाट या ठिकाणी सापळा रचला। बातमीतील वर्णनाची टाटा कंपनीची इंट्रा गाडी येताना दिसली असता सदर गाडीवरील चालकास थांबवून गाडीमध्ये असलेल्या मालाची पाहणी केली असता गाडीमध्ये तूर व सोयाबीन असल्याचं पथकास आढळून आलं। त्यावेळी गाडीमधील इसमांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे गाडीमधील मालाबाबत विचारपूस करता त्यांनी गाडीमधील तूर व सोयाबीन असे चोरी करून आणलेले असल्याचं सांगितलं। यावेळी अधिकची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे। कोळगाव आणि भातुडी अनुक्रमे बेलवंडी आणि नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधून शेतकऱ्यांनी आपल्या घरासमोर वाळत टाकण्यासाठी जी तूर आणि सोयाबीन टाकलेलं होतं असं साधारण 12 आणि 8 क्विंटल म्हणजे 20 क्विंटल धान्य जे आहे ते चोरीला गेलेलं होतं। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे ASI काळे, रवींद्र कर्डिले, रणजित यांना सदरच्या आरोपींनी गुन्हा केल्याबाबत माहिती मिळालेली होती। त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी वैभव उर्फ बाल्या आवटी, अमोल माळी, आकाश गोलवट हे पारनेर तालुक्यात जामगाव येथील रहिवासी आणि त्यांच्यासोबत त्यांचे इतर साथीदार असा एकूण 8 येथील आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं पूर्ण 20 क्विंटल जो माल आहे तो रिकव्हर करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे साहेब यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, संतोष खैरे, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाने, मेघराज कोल्हे, अरुण मोरे यांनी केलेली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, पारनेर।